नमस्कार. कलापुष्प आयोजित संस्कृत साहित्याची ओळख या व्याख्यानमालेत मी तुमचे स्वागत करते. आजचा विषय आहे वेदांची ओळख. आज आपण जाणून घेणार आहोत की वेद म्हणजे काय? वेद कसे टिकवले गेले? वेद कोणी रचले? ते किती जुने आहेत? आणि वेदांनी कोणकोणते विषय हाताळले आहेत? तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे वेद काय आहेत? तर विद हा जो धातू आहे ज्याच्यापासून वेद हा शब्द तयार होतो, ते वेद म्हणजे जाणणे, जाणीव, ज्ञान. आणि म्हणूनच वेदराशी म्हणजे ज्ञानाची राशी आहे. असं मानलं जातं की वेद हे अपौरुषेय आहेत, म्हणजे ते कोणी तयार केलेले नाहीयेत. जसं न्यूटनचे लॉ आहेत की एखादी वस्तू जर का स्थिर असेल किंवा जर का ती हलत असेल तर ती त्याच स्थितीमध्ये राहते, हलत राहील किंवा स्थिर राहील. तर ह्या लॉचं नाव दिलेलं आहे न्यूटनचा लॉ. पण खरं तर पाहिलं तर तो काही न्यूटनचा लॉ सच नाहीये, तो नेचरचा लॉ आहे. तर हे ऋषी जे आहेत हे ते जाणतात की ते जे काय बोलतायत ते एटर्नल ट्रुथ आहे, ते काही बदलणारं नाहीये. की न्यूटननं सांगितलं म्हणून ग्रॅव्हिटी वर्क होते अशातला भाग नाहीये. त्यामुळे वेदांमध्ये जे मांडलेलं आहे ते एखाद्यानं तयार केलेलं नाहीये, निर्माण केलेलं नाहीये, म्हणून ते अपौरुषेय आहेत. आपल्याला वेदांमधलं प्रत्येक सूक्त जे आहे ते कोणत्या ऋषींनी रचलंय हे माहितीये, ते कोणत्या छंदामध्ये लिहिलंय हे माहितीये. पण तरीही त्यांना अपौरुषेय म्हणायचं कारण आहे ते हे की ते काही एखाद्यानं तयार केलेलं नाहीये, ते एटर्नल ट्रुथ आहे. ते मानव असोत किंवा नसोत, ते तसंच राहणार आहे आणि म्हणून वेद अपौरुषेय आहेत. वेदांना श्रुती सुद्धा म्हटलंय. श्रुती म्हणायचं कारण असं आहे की ते ऐकायचे आहेत. की आपल्या समोर जर का वेदातल्या ऋचा ठेवल्या, मंत्र ठेवले, लिहिलेले, तरी ते आपल्याला वाचता येतील की नाही शंका आहे. याचं कारण असं आहे की वेद हे जे आहेत ते एका ठराविक पद्धतीनं म्हणायचे आहेत. त्याची संथा घ्यावी लागते. ते कुठले स्वर उदात्त आहेत, अनुदात्त आहेत, स्वरित आहेत, ते त्या प्रकारेच म्हणायला पाहिजे. आणि म्हणून वेद हे श्रुती आहेत की ते श्रवण करायची गोष्ट आहे, ऐकायची गोष्ट आहे. ज्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं आहे, संथा घेतलेली आहे, ज्यांनी आपल्या आयुष्यातली 10-12 वर्ष खर्च केली आहेत केवळ तेवढ्यासाठी, त्यांनाच फक्त वेद म्हणायचा अधिकार आहे. बाकीच्यांसाठी श्रुती. आणि हे वेद जे आहेत ते गुरूंनी शिष्याला सांगितलेत. गुरूंनी शिकवलंय, संथा दिली आहे आणि ते शिष्याने त्याप्रमाणे ऐकलेले आहेत, मनन केलेलं आहे त्याचं. आणि म्हणून हे मौखिक परंपरेनं जपले गेलेत, की गुरूंनी शिष्याला शिकवलं, शिष्यानी त्याच्या शिष्याला असं करत करत ते जपले गेलेले आहेत. आपल्याला वैदिक साहित्यातून काही काही गुरु शिष्य परंपरा कळतात. काही गुरु शिष्य परंपरा तर 60-60 गुरूंच्या आहेत. इतकी मोठी परंपरा ह्या वैदिक साहित्याला लाभलेली आहे. तर हे मौखिक परंपरेनं जे जपणं आहे, ही फार अवघड गोष्ट आहे. आपण हे बघतो, की आपण तो लहानपणी खेळ खेळतो ना, की एकानं दुसऱ्याच्या कानात सांगायचं. त्याला काय म्हणतात चायनीज व्हिस्पर्स, की एकटा दुसऱ्याच्या कानात सांगतो, मग दुसरा तिसऱ्याला सांगतो आणि मग असं करत करत जेव्हा सगळ्यात शेवटचं तेच वाक्य सांगतो तोपर्यंत ते बदललं असतं. मग वेद सुद्धा तर असेच आहेत ना, की फक्त सांगितलेले आहेत. पण तरी सुद्धा हजारो वर्ष हे वेद त्याच्यामध्ये एकही अक्षर न बदलता, एकही शब्द न बदलता, एकाही शब्दाचं ॲक्सेंट सुद्धा न बदलता हे जपले गेलेले आहेत. तर ते कसं केलं गेलं? फार अवघड गोष्ट आहे ही. पण ह्यासाठी एक पद्धत शोधली गेली आणि ती पद्धत अशी आहे, की समजा एखादा मंत्र आहे, म्हणजे आपण ही संहिता जर का घेतली, तर संहिता पाठ कसा आहे, की सपोज त्याच्यामध्ये 5 शब्द आहेत. 1, 2, 3, 4, 5. तर हे जे 5 शब्द आहेत, ते वेगवेगळे करून लिहिले, की त्याचा पदपाठ होतो. कधी-कधी एकच शब्दात 2 शब्द असतात. तर ते सगळे ब्रेक करून हे 1, 2, 3, 4, 5 असा हा पदपाठ होतो. आणि मग
एक क्रमपाठ असतो, की ज्याच्यामध्ये शब्द रिपीट केले जातात, की क्रमपाठ म्हणताना 1-2, 2-3, 3-4, 4-5 असे ते शब्द म्हणायचे. आणि अशा प्रकारच्या अष्टविकृती आहेत, की ह्या 8 प्रकाराने एकच मंत्र म्हणता येतो. त्या विकृती आहेत जटा, माला, शिखा, रेखा, ध्वजो, दंड, रथ आणि घनपाठ. हे 8 प्रकारचे पाठ आहेत आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळं आहे, की जसं जटापाठ जर का घेतला, तर जटापाठामध्ये हाच जो संहितेचा मंत्र आहे, तो मंत्र म्हणताना 1-2-2, 1-2, 2-3-3, 2-3, 3-4-4, 3-4 अशा प्रकारे ते शब्द म्हटले जातात. ह्या सगळ्यामध्ये घनपाठ जो आहे तो सगळ्यात अवघड आहे आणि सगळ्यात मोठा आहे. आणि त्याच्यामध्ये 1 ते 5 जेव्हा हे शब्द म्हणायचे आहेत, तेव्हा प्रत्येक शब्द 10 वेळेला रिपीट होतो. तर हे अशा वेगवेगळ्या प्रकाराने एक-एकच मंत्र पाठ केलेला आहे. आणि मग आता समजा जर का ह्या संहितेत कोणाला बारीकसा जरी बदल करायचा असेल, इथे एक 3 ½ शब्द कुठेतरी घुसळायचा असेल, तर शक्य आहे का? हे कुठलाच पाठ बाकी बदलता येत नाही. तर ह्या विविध प्रकारे पाठ केल्यामुळे वेद आपले जसेच्या तसे टिकलेले आहेत. ही एक वर्ल्ड आश्चर्य आहे. हे जगातलं हे एक आश्चर्य आहे, की हजारो वर्ष गाणी तशीच्या तशी टिकावीत. आणि संस्कृतचं अजून एक आहे, की संस्कृतमधलं कुठलंही वाक्य जे आहे, त्या वाक्यातल्या शब्दांचा क्रम कसाही असला, तरी अर्थ तोच निघतो. त्यामुळे ह्या जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीनं एकच मंत्र म्हटला जातो, तरी सुद्धा त्याचा अर्थ बदलत नाही. हे त्यातलं अजून एक आश्चर्य आहे. तर वैदिक मंत्रांचं पठण हे जागतिक आश्चर्य आहे. आणि म्हणूनच ही जी परंपरा आहे, वेद पठणाची जी परंपरा आहे, त्याला युनेस्कोचं कल्चरल हेरिटेज म्हणून मान मिळालेला आहे. जशा कल्चरल हेरिटेज साइट्स असतात, आपल्याकडे अनेक मंदिरं आहेत, की जी वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून गणली गेली आहेत. तसं वेद पठण हे त्याच्यामध्ये कुठेही बदल न होता एकाच रीतीने हजारो वर्ष जपून म्हणणं जाणं हे वर्ल्ड हेरिटेज आहे. त्यामुळे हे फक्त भारताचं हेरिटेज आहे असं नाही, भारताचा वारसा आहे असं नाही, तर हा संपूर्ण जगाचा वारसा आहे, असं त्याला मान्यता मिळालेली आहे. तर हे वेद आता रचले कोणी? विविध ऋषी आहेत. प्रत्येक सूक्त जे आहे वेदांमधलं, त्या प्रत्येक सूक्ताचा रचयिता कोण आहे, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कळतं, की वशिष्ठ ऋषी, गृत्सम ऋषी, विश्वामित्र, देवापी असे अनेक ऋषी आहेत आणि या सगळ्या ऋषींना द्रष्टा म्हटलंय. द्रष्टा किंवा सियर म्हटलंय म्हणजे काय? तर त्यांना जे एक्सपिरियन्स जो त्यांनी केलेला आहे किंवा त्यांना जे ट्रुथ दिसलेलं आहे, ते त्यांनी आपल्या ऋचांमध्ये, आपल्या सूक्तामध्ये मांडलेलं आहे. तर म्हणून त्यांना द्रष्टा असं म्हटलं गेलेलं आहे. ह्या वेद लिहिणाऱ्यांमध्ये, वेद रचणाऱ्यांमध्ये स्त्रिया पण आहेत. ऋग्वेदामध्येच आपल्याला साधारण 32 स्त्रियांची नावं मिळतात. त्याच्यामध्ये घोषा, लोपमुद्रा, सिक्ता, विश्ववारा आहे, सूर्या आहे. अनेक स्त्रिया ह्या ऋषिका आहेत. त्यानंतर काही बाल ऋषी पण आहेत, की जसं कठोपनिषदामध्ये आपल्याला नचिकेत दिसतो किंवा ऐतरेय ब्राह्मणामध्ये शुनश्शेप नावाचा एक बाल ऋषी आपल्याला दिसतो. आणि हे सगळे जे ऋषी आहेत, हे वेगवेगळ्या वर्णातले आहेत, सगळ्या जातींमधले आहेत. महर्षी आहेत, ब्रह्मर्षी आहेत, राजर्षी आहेत, जनर्षी आहेत. सगळे आहेत, की आपल्याला वशिष्ठांसारखे ब्रह्मऋषी, ब्राह्मण ऋषी भेटतात. त्यानंतर विश्वामित्र आहेत किंवा देवापी आहेत, की हे राजर्षी आहेत, क्षत्रिय कुळातले आहेत. तसंच रैवक नावाचे एक ऋषी आहेत, की जे शूद्र आहेत. त्यांची सुद्धा एक कथा आपल्याला वैदिक साहित्यामध्ये मिळते. त्यानंतर हे जे सगळे ऋषी आहेत, त्याच्यामधले काही गृहस्थाश्रमी आहेत,
की एक ऋषिका आहे. ती ऋषिका आपल्या सुक्तामध्ये सांगते, की माझ्या घराची अ, गृहपती मी आहे. माझ्या घरामध्ये मी जसं सांगते तसं चालतं. असं सांगणारी एक ऋषिका आहे. ती गृहस्थाश्रमीच आहे. काही ब्रह्मचारी आहेत, काही ब्रह्मचारिणी आहेत, काही अध्यापक आहेत, काही शस्त्र शिकवणारे आहेत, काही शास्त्र शिकवणारे आहेत. तर असे सगळे विविध प्रकारचे ऋषी आहेत. राचेन ढेरे तर म्हणतात, की वेद जे आहेत ते खरं तर जुन्या काळातली लोकगीत आहेत, की ती सगळ्यांनी मिळून रचलेली आहेत. पूर्ण समाजामधल्या सगळ्या प्रकारचे लोक, सगळ्या वयाचे लोक ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि मग हे किती जुने आहेत? तर खूप अनेकांची अनेक मत आहेत. त्याच्यातलं मॅक्स म्युलरचं जे मत आहे, जे सगळीकडे मांडलं जातं ते हेच मत आहे किंवा जे ग्राह्य धरलं जातं ते हे मत आहे. मॅक्स म्युलरनं एक साधारण अंदाज बांधला. तो अंदाज त्याचा कुठल्याही अ, प्रूफवरती, एव्हिडन्सवरती आधार अ, आधारित नव्हता. तर मॅक्स म्युलर म्हणतो, की साधारणपणे इसवी सन पूर्व 1500 पासून ते 500 पर्यंत वेदांची रचना झाली. म्हणजे केवळ 1000 वर्षामध्ये वैदिक साहित्याची रचना झाली, असं त्याचं मत आहे. त्यानंतर आता मॅक्स म्युलर जर्मन होता, तसंच हा एम. विंटरनेच हा पण जर्मनच माणूस. पण त्याचं म्हणणं असं, की इसवी सन पूर्व 2500 ह्या काळामध्ये वेदांच्या रचनेला सुरुवात झाली. तसंच जॅकोबी यांचं म्हणणं आहे, की वेद रचनेला इसवी सन पूर्व 4000 मध्ये सुरुवात झाली. आता हे जे सगळे आपल्याला बाहेरचे अ, अभ्यासक दिसतात आणि जे साधारणपणे इसवी सन 19व्या शतकातले, 20व्या शतकातले हे जे सगळे आहेत, ते इसवी सन पूर्व 4000च्या मागे जाऊच शकत नाहीत. त्याचं कारण असं आहे, की ह्या सगळ्यांचा विश्वास बायबलवरती आणि बायबलमध्ये असं सांगितलंय, की गॉडनं ही सृष्टी निर्माण केली ते वर्ष होतं इसवी सन पूर्व 4000. त्यामुळे इसवी सन पूर्व 4000च्या आधी काहीच होऊ शकत नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता आणि त्यामुळे युरोपियन जे कोणी अभ्यासक होते, त्यांनी कधीही वेदांचा काळ हा इसवी सन पूर्व 4000च्या मागे नेला नाही. पण 20व्या शतकातले लोकमान्य टिळक, ते मात्र वेदांचा काळ इसवी सन पूर्व 6000 असा सांगतात. तसंच अलीकडच्या काळातले पाटणकर शास्त्री आहेत, की ज्यांनी इसवी सन पूर्व 21,000 असा वेदांचा काळ सांगितला. निलेश ओक आहेत, जे इसवी सन पूर्व 22,000 असं सांगतात वेदांचा काळ. त्यानंतर रूपा भाटी ह्या एक अजून आत्ताच्या अभ्यासक आहेत. त्या इसवी सन पूर्व 32,000 असा वेदांचा काळ सांगतात. त्यानंतर श्री पावगी आहेत. त्यांनी 2,40,000 वर्षापूर्वी वेदांचा काळ नेऊन ठेवलाय किंवा पंडित दीनानाथ शास्त्री आहेत. त्यांनी वेदांचा काळ इसवी सन पूर्व 3,00,000 वर्ष असा सांगितलेला आहे. आता हे 2.5 लाख आणि 3,00,000 वर्ष हा खूप जुना काळ वाटतो. पण आपण जर का भारतातल्या मानवी वस्तीच्या अवशेष पाहिले, तर ते सगळ्यात जुने अवशेष हे 15,00,000 वर्षापूर्वीचे मिळतात. आणि जेव्हा भाषेला सुरुवात झाली, तिथपासूनच ज्ञानाला पण सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे 3,00,000 वर्ष हा काळ सुद्धा असू शकतो. तर हे असे एनिवेज वेगवेगळी मतं आहेत आणि कुठलंच मत हे सर्वमान्य मत नाहीये. त्यामुळे वेद कधी सुरू झाले हे आपण अगदी निश्चितपणे सांगू शकत नाही. तर जेव्हा वेदांना सुरुवात झाली, तेव्हा एकच एक मोठी वेदांची राशी होती. आणि त्या काळातल्या लोकांना असं वाटायचं, की ही जी सूक्त आहेत, ह्या ज्या प्रार्थना आहेत, ह्या अतिशय सुंदर आहेत आणि त्यांचं खूप महत्व आहे. इतकं महत्व आहे, की ते पाठ करून ठेवलं पाहिजे, कंठस्थ करून ठेवलं पाहिजे. त्यामुळे सगळ्याच्या सगळा पूर्ण वेद पाठ करायची पद्धत होती. एक काळ मग असा आला असावा, की जेव्हा हे एवढं पूर्णच्या पूर्ण एकाच माणसाला पाठ करता येणं अशक्य झालं असेल. त्यावेळेला व्यासांनी म्हणजेच कृष्णद्वैपायन यांनी वेदांच्या राशीचे 4 भाग केले. ते 4 भाग त्यांनी यज्ञामध्ये ते वेद कसे वापरले जातात, ते मंत्र कसे वापरले जातात, त्यानुसार ते भाग केले. जे वेद
देवतेचे आवाहन करण्यासाठी वापरले जातात. जे मंत्र, जी सूक्त देवांचं आवाहन करण्यासाठी वापरले जातात, त्यांना ऋग्वेदामध्ये टाकलं. जे मंत्र यज्ञात म्हणण्यासाठी वापरले जातात, त्यांना यजुर्वेदामध्ये टाकलं. ज्या मंत्रांचं गायन केलं जातं ते सामवेदात, आणि जे मंत्र सामान्य यज्ञांसाठी वापरले जातात ते अथर्ववेदात. आणि मग व्यासांनी प्रत्येक वेद त्यांच्या एकेका शिष्याकडे सुपूर्त केला, की जसं ऋग्वेद पैल ऋषींकडे, यजुर्वेद वैशंपायन यांच्याकडे, सामवेद जैमिनींकडे आणि अथर्ववेद सुमंतूंकडे. तर अशा प्रकारे हे 4 वेद तयार झाले. आता प्रत्येक वेद जो आहे त्या वेद वाङ्मयाचे परत 4 भाग होतात. आता अजून एक गंमत आहे इथे. वेदांना वाङ्मय हा शब्द वापरलाय. वाङ्मय याचं रूट जे आहे ते आहे वाक. तर जे वाचेत आहेत, जे बोलले जातात, जे सांगितले जातात, जे गायले जातात, जे ऐकले जातात, त्याला वाङ्मय म्हणायचं. आणि म्हणून वेदांसाठी वाङ्मय हा शब्द वापरला जातो. तर म्हणजे जे मौखिक परंपरेत जपले जातात ते वाङ्मय. तर ह्या वैदिक वाङ्मय जे आहे त्याचे 4 भाग आहेत. पहिला भाग आहे संहिता. तर संहिता म्हणजे ज्याच्यामध्ये सूक्त आहेत, मंत्र आहेत, जी यज्ञात वापरली जातात किंवा जी गायन केलं जातं त्यांचं, किंवा ज्यांना देवाची स्तुती केली जाते, त्या मंत्रांचं कलेक्शन म्हणजे संहिता. आता असं झालं की हे मंत्र लिहून ठेवलेले आहेत आणि कितीतरी वर्ष, शेकडो वर्ष त्याचं पाठांतर करून ते गायले जातंय. पण मग नवीन नवीन पिढी जशी येते तसं ते प्रश्न विचारायला लागतात. आणि इतका काळ लोटलेला आहे की भाषेमध्ये बदल झालेत आणि भाषा समजेनाशी होत आहे. की जसं आज आपल्याला ज्ञानेश्वरीतली भाषा कळत नाही, तसा हा काळ आलेला आहे की जेव्हा वेद समजायला कठीण जात आहेत आणि ज्यांना वेद शिकवले जात आहेत ती नवीन पिढी प्रश्न विचारते, हे असं का करायचं? हे केल्यानं काय होतं? काय फळ मिळणार? नाही केलं तर काय होईल? मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणून ब्राह्मण ग्रंथांची निर्मिती झाली. तर इथे ब्राह्मण याचा अर्थ वर्ण किंवा जातीशी नाहीये, तर ब्राह्मण हा याचा अर्थ होतो की एक्सप्लेन करणं, एक्सपांड करणं, विस्ताराने सांगणं. तर तसं ह्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये संहितेचा विस्तार करून सांगितलेला आहे. मग त्याच्यामध्ये की एखादा यज्ञ कसा करायचा, त्याच्यामध्ये काय करायचं, काय नाही करायचं, हे केल्यानं काय फळ मिळतं, मागे हा यज्ञ कोणी केला होता, मग त्या राजाची कथा, अशा अनेक कथा पण येतात ब्राह्मण ग्रंथांमध्ये. आणि इथेच आपल्याला सुरुवात याची पण दिसते की एखादा शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ सांगायचा प्रयत्न करायची सुरुवात दिसते, कथांची सुरुवात दिसते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ब्राह्मण ग्रंथांमध्ये दिसतात. आपण एखादी कथा ह्या ब्राह्मण ग्रंथातली पुढे पाहूच. बरं, पण मग हे संहिता झाली, ब्राह्मण ग्रंथ झाले आणि मग परत आणखीन काळ गेलेला आहे आणि तरी सुद्धा असं झालंय की लोकांचं समाधान नाही झालं, की हे जे काही चाललं आहे ते फक्त यज्ञ करायचं, देवाला आहुती द्यायची आणि देवाकडून त्याच्या बदल्यात काहीतरी मागायचं, की देवा मी आता हा यज्ञ करतो, पाऊस पडू दे, जगाचं कल्याण होऊ दे, मला मृत्यूनंतर स्वर्ग मिळू दे, अशा प्रकारचं मागणं या सगळ्या यज्ञांमध्ये येतं. आणि समाज पुढे गेलेला आहे, इव्होल्युशन झालेलं आहे. आणि आता जे ऋषी आहेत, ह्या ऋषींना असं वाटतं की इथपर्यंत इथे नाही थांबायचं, अजून पुढे जायला पाहिजे. आणि म्हणून ते चिंतन करायला लागले. हे चिंतन त्यांनी केलं अरण्यामध्ये जाऊन. आता बघा इथे आपल्याला अजून एक गोष्ट दिसते की कोलाहलापासून दूर जाण्यासाठी त्यांना अरण्यात जायला लागले. ह्याचा अर्थ आता शहरं तयार होत आहेत आणि शहरांमध्ये गडबड आहे, गोंधळ आहे, आवाज आहे. आज जसं आपल्याला वाटतं ना की 4 दिवस थंड ठिकाणी कुठेतरी जाऊन राहावं, तसं आपल्याला दिसतंय की शहरं बांधली जात आहेत, एवढी प्रगती झालेली आहे समाजाची. आणि त्या काळामध्ये जेव्हा ह्या ऋषींना शांतपणे जाऊन चिंतन करायचं, तेव्हा ते अरण्यात गेलेले आहेत. आणि म्हणून ह्या ज्या ग्रंथांची रचना झाली, ह्या ग्रंथांना पण आरण्यक म्हटले, की एकांतात जाऊन जे चिंतन करायचं आहे ते म्हणजे हे आरण्यक ग्रंथ. आणि ह्या इथे आपल्याला सुरुवात दिसते की यज्ञांच्या पुढे जाऊन
ते विचार करतायत. देव म्हणजे संकल्पना काय आहे? उपासना कशी करायची? मी कोण आहे? देव कोण आहे? माझं आणि देवाचं रिलेशन काय आहे? अशा प्रकारची विचारांची सुरुवात ह्या आरण्यकांमध्ये होते. आणि ह्याचं फलित म्हणजे उपनिषद. उपनिषद हा वैदिक वाङ्मयाचा सगळ्यात शेवटचा भाग आणि तो शेवटचा भाग आहे म्हणून त्याला वेदांत असंही म्हटलं जातं. तर सगळ्यात शेवटी येणारा भाग म्हणून वेदांत आणि त्याचा सगळ्यात इव्हॉल्व्ह झालेला भाग म्हणून पण वेदांत म्हणता येतं. किंवा जसं एखादं बीज लावलंय आणि त्या बीजामधून झाड येतं, ते झाड वाढतं, त्याला फुलं येतात आणि मग त्या फुलांचं फळांमध्ये रूपांतर होतं. तर त्या बीजाचा जो अंतिम भाग आहे तो म्हणजे फळ, की त्याच्यामध्ये परत आणखीन बीज आहेत आणि त्याच्यामधून आणखीन झाडं उगवायची शक्यता निर्माण होते. तर त्या झाडाचा जो सगळ्यात अंतिम भाग आहे, अंतिम स्टेज आहे, ती म्हणजे फळ आहे. आणि ते फळ कसं आहे तर ते पौष्टिक आहे. पानं आपण काही खाऊ शकू असं नाही, पानांनी पोषण होईल असंही नाही, पण फळानं मात्र होतं. तर ते फळ कसं आहे तर ते पौष्टिक आहे, मधुर आहे, गोड आहे. तर तसं ह्या सगळ्या वैदिक वाङ्मयाचं जे पोषक आणि मधुर, अवीट, गोड, रसाळ असं जे फळ आहे ते म्हणजे उपनिषद. आणि म्हणून त्यांना वेदांत असंही नाव आहे. आता उपनिषद ह्याचा अर्थच आपल्याला त्याच्या शब्दामध्ये कळतो. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे खाली आणि शद म्हणजे बसणे. गुरुच्या जवळ त्याच्या पायाशी बसून शिकणे म्हणजे उपनिषद. तर संहिता जी आहे ती संहिता शिकायची पद्धत कशी की एक गुरु बसलेत आणि त्यांच्या समोर अनेक शिष्य आहेत आणि ते अनेक शिष्यांना संथा देत आहेत. हे क्लासरूम टीचिंग आहे. पण जसं जसं ऍडव्हान्स होत जातं तसं तसं हे शिक्षण वन ऑन वन पर्यंत जातं. की पहिल्यांदा क्लासरूम टीचिंग आहे आणि त्याच्यानंतर एकांतात जाऊन चिंतन करायचंय आणि त्याच्याही नंतर एका गुरुच्या पायाशी बसून शिकायचंय. आजही आपल्याला असं दिसतं की जे पीएचडी करतात त्यांना एक गुरु आणि एक शिष्य एवढंच असतं, वन ऑन वन टीचिंग. तसं हे उपनिषद आहेत की सगळ्यात अल्टिमेट जे काही शिकायचंय ते ह्या उपनिषदांमध्ये मिळतं. तर हे जे चारी वेद आहेत ह्या चारी वेदांमध्ये हे चार भाग दिसतात की प्रत्येक वेदामध्ये संहिता आहे, त्याचं एक्सप्लेनेशन देणारे ब्राह्मण ग्रंथ आहेत, त्यांचं चिंतन करणारे आरण्यक आहेत आणि त्या त्या वेदाची उपनिषद आहेत. तर ह्याच्यामधले प्रत्येक वेदामध्ये अनेक शाखा आहेत की जसं आपल्याला दिसतं की ऋग्वेदामध्ये शाकल आणि बाष्कल अशा दोन शाखा. त्याच्यामधली फक्त शाकल ही एक पूर्णपणे उपलब्ध शाखा आहे, बाष्कल काही पूर्णपणे उपलब्ध नाही. किंवा सामवेदामध्ये कौथुम, राणायनीय आणि जैमिनीय अशा 3 शाखा आहेत. पण ह्या आजच्या उपलब्ध असलेल्या 3 शाखा आहेत. आपल्याला असं कळतं की सामवेदाच्या 1000हून अधिक शाखा होत्या, पण त्या आता सगळ्या लुप्त झालेल्या आहेत. यजुर्वेद मात्र वेगळा आहे की सगळ्यात पहिल्यांदा यजुर्वेद व्यासांनी वैशंपायन यांच्याकडे दिला आणि तो यजुर्वेद कसा होता की त्याच्यामध्ये मंत्र पण होते आणि त्या मंत्राचं एक्सप्लेनेशन पण होतं. म्हणजे संहिता आणि ब्राह्मण दोन्ही एकत्रच होतं आणि ते सगळंच्या सगळं पाठ करायला लागायचं. वैशंपायनांचा शिष्य म्हणजे याज्ञवल्क्य आणि याज्ञवल्क्य त्यांच्याकडे हे शिकले यजुर्वेद, पण त्यांना काही ते पटलं नाही. त्यांना असं वाटलं की मंत्र आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे वेगळे वेगळे असायला पाहिजे. त्यावेळेला ह्या गुरु शिष्यांमध्ये वाद झाला आणि वैशंपायन याज्ञवल्क्याला म्हणाले की माझी शिक्षा तू मला परत देऊन टाक, मी तुला जे शिकवलं ते तू मला परत देऊन टाक. तेव्हा याज्ञवल्क्यांनी त्यांना जे काय शिकवलेलं होता यजुर्वेद तो त्यांनी दुसरे जे वैशंपायनांचे शिष्य होते, तित्तर नाव असेल कदाचित त्यांचं, त्यांना दिला, त्यांना शिकवलं. ही कथा सांगितली जाते ती अशी की वैशंपायनांनी सांगितलं याज्ञवल्क्यांना की मी तुला जे शिकवलंय ते परत दे. तेव्हा याज्ञवल्क्य हे ओकले, तो सगळा वेद जो शिकवला होता यजुर्वेद तो ओकले आणि त्यावेळेला तित्तर पक्षाचं रूप घेऊन काही शिष्यांनी ते टिपून घेतलं आणि म्हणून त्यांनी जे संहिता तयार झाली ती म्हणजे तैत्तरीय संहिता. तर हा जो वेद आहे वैशंपायनांचा
त्याला कृष्ण यजुर्वेद असं म्हटलं जातं, कारण ते मिक्सचर आहे. ते शुद्ध नाहीये, की शुद्ध म्हणजे त्याच्यामध्ये फक्त मंत्र असं सेपरेटली काढले नाहीयेत म्हणून. मग याज्ञवल्क्य यांनी सूर्याची उपासना केली आणि मग सूर्यानं घोड्याचं रूप घेतलं आणि घोड्याच्या रूपामध्ये याज्ञवल्क्यांना शुक्ल यजुर्वेद दिला. तर हा शुक्ल यजुर्वेद जो आहे त्याच्यामध्ये फक्त मंत्र आहेत, की ती जी संहिता आहे त्याच्यामध्ये फक्त मंत्र आहेत. त्याची एक्सप्लेनेशन्स त्याच्याबरोबर येत नाहीत, ते वेगळे काढलेले आहेत. तर ह्या शुक्ल यजुर्वेदामध्ये पण 2 मोठ्या शाखा आहेत, काण्व आणि माध्यन्दिन. तर कृष्णमध्ये 2 आहेत, 2 नाही अनेक आहेत ऍक्च्युली. तैत्तिरीय, मैत्रायणी, कठ, काठक असे आणखीन काही शाखा कृष्ण यजुर्वेदात आहेत. आणि मग त्यांचे ब्राह्मण ग्रंथ आहेत. शतपथ असेल, इकडे तांड्य नावाचा सामवेदाचा खूप मोठा ब्राह्मण ग्रंथ आहे. त्यानंतर हे वेगवेगळे आरण्यक आहेत आणि हे 10 उपनिषद इथे लिहिलेली आहेत. उपनिषद अनेक आहेत, 200हून अधिक उपनिषद आहेत असं सांगितलं जातं. पण ही जी 10 उपनिषद आहेत ज्याच्यावरती शंकराचार्यांनी भाष्य लिहिलंय त्यांना महत्वाची 10 उपनिषद असं दशोपनिषद समजलं जातं. तर ही 10 उपनिषद ह्या 4 वेदांची. तर आपण आता फक्त ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद एवढाच पाहिला. सामवेदमध्ये मंत्र सगळी ऋग्वेदातलीच आहेत, पण फक्त ती गायची पद्धत निरनिराळी आहे, की आपण जसं एकच चीज वेगवेगळ्या चालीमध्ये म्हटली जाऊ शकते, तसाच हा भाग आहे की ऋग्वेदाचेच मंत्र आहेत पण ते वेगवेगळ्या चालीत म्हटले गेले आणि त्यानुसार त्यांच्या अनेक शाखा आहेत. तर हे झाले 3 वेद. अथर्व वेदाकडे आपण थोडंसं नंतर बघूया ह्याच्यातच. तर ऋग्वेद जो आहे त्याच्यामध्ये 10 चॅप्टर्स आहेत, 10 पुस्तकं आहेत असं म्हणू शकतो आणि प्रत्येकाला मंडळ म्हटलेलं आहे. तर 10 मंडळ आहेत. प्रत्येक मंडळामध्ये अनेक सूक्त किंवा प्रार्थना आहेत आणि प्रत्येक प्रार्थनेत अनेक कडवी आहेत. तर त्या प्रत्येक कडव्याला ऋचा असं म्हटलेलं आहे. तर एकूण 10,000 10,500 ऋचा आहेत आणि 1,000हून अधिक सूक्त आहेत. प्रत्येक सूक्ताचे ऋषी कोण आहेत, प्रत्येक सूक्त कुठल्या छंदात लिहिलेला आहे आणि तो सूक्त कोणत्या देवतेची वर्णन करतो, हे तिन्ही गोष्टी आपल्याला प्रत्येक सूक्तासाठी माहित आहेत. आणि मग वेगवेगळ्या देवता आहेत ऋग्वेदातल्या, जसं इंद्र आहे, अग्नी आहे, वरुण आहे, सूर्य आहे, पावसाचा पर्जन्य देव आहे, पहाटेची उषा देवी आहे, मरुत आहेत, वाऱ्याचे देव आहेत ते, विष्णू आहे, शिव आहे, लक्ष्मी आहे, अनेक देवता आहेत. तर ही ऋग्वेदाची माहिती आपण पुढच्या भागामध्ये ऋग्वेदाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. त्यामुळे मी आता जास्त बोलत नाही ऋग्वेदाबद्दल. त्यानंतर यजुर्वेद. तर यजुर्वेद जो आहे तो यज्ञ करताना जे म्हणायचे मंत्र आहेत ते यजुर्वेदात येतात आणि आपल्या अगदी ओळखीचे जे आहे रुद्र, तर ते यजुर्वेदातलं आहे किंवा शिवसंकल्प सूक्त जे आहे ते पण यजुर्वेदातले आहे. तर अशा गोष्टी आपल्याला यजुर्वेदामध्ये दिसतात. सामवेदमध्ये सगळीच मंत्र जी आहेत ती ऋग्वेदातली आहेत. फक्त काही मंत्र हे ऋग्वेदाच्या बाहेरची वेगळी मंत्र आहेत. आणि पद्धत अशी की देवांचं आवाहन करायचं ऋग्वेदातल्या मंत्रांनी. देव आलेले आहेत तेव्हा त्यांना आहुती द्यायची यजुर्वेदातले मंत्र म्हणत आणि आता देव प्रसन्न झालेले आहेत तेव्हा त्यांचं मनोरंजन करायसाठी गायन करायचं ते सामवेदातल्या साम यांनी. तर हे जे गायन केलं जातं त्याला सामगान असं म्हटलं जातं आणि आपले जे गाण्यातले सारे ग म प ध नि सा हे सप्तस्वर जे आहेत ते आपल्याला ह्या सामवेदामध्ये दिसतात. तर गायनाची जी सुरुवात आहे ती आपल्याला सामवेदामध्ये दिसते. तर हे जे तिन्ही वेद आहेत हे तिन्ही यज्ञ संस्थेभोवती फिरणारे वेद आहेत. तर आपण यज्ञ म्हणजे काय हे क्विकली बघूया, की प्रत्येक यज्ञ जो असतो त्याच्यासाठी ही अशी रचना केलेली असते की एक 3 अग्नी असतात. हे तिन्ही अग्नी 3 वेगवेगळ्या कुंडांमध्ये असतात. इथे आवाहन केलेला अग्नी आहे, इथे दक्षिण अग्नी आहे आणि हा ग्राहपत्य अग्नी आहे. आणि ही मधला जो भाग आहे ह्याला वेदी म्हटलं जातं, की यज्ञामध्ये ज्या काही साहित्य लागणार आहे ते इथे ठेवलं जातं.
आणि यज्ञ करणारे कोण असतात तर यजमान आणि त्याची पत्नी हे दोघंही यज्ञ करण्यासाठी लागतात. जर पती नसेल किंवा पत्नी नसेल तर यज्ञ करता येत नाही एकट्याला. आणि म्हणूनच आपल्याला रामायणामधली अशी गोष्ट दिसते की सीतेचा त्याग केल्यावर रामानं जेव्हा अश्वमेध यज्ञ करायचा ठरवला तेव्हा त्यानं आपल्या शेजारी एक सोन्याची सीतेचा पुतळा करून ठेवला होता. कारण यजमान आणि पत्नी हे दोघंही यज्ञ करण्यासाठी गरजेचे असतात. त्यानंतर पुरोहित अर्थातच यज्ञ सांगणारा, मंत्र म्हणणारा तर पुरोहित लागतो. चारी वेदांचा पुरोहित लागतो की ऋग्वेदाचा होता आहे, यजुर्वेदाचा अध्वर्यू आहे, सामवेदाचा उद्गात आहे आणि अथर्ववेदाचा ब्रह्म आहे. तर हे चारी पुरोहित यज्ञ करण्यासाठी गरजेचे असतात. आणि ह्याशिवाय अनेक जणांचा सहभाग असतो की कुठेही यज्ञ करणार म्हटल्यावर त्या गावातल्या जवळजवळ सगळ्यांचा त्या यज्ञामध्ये सहभाग असतो. की यज्ञ करताना यज्ञ करायचं ठरवलं की ते यज्ञ करण्यासाठी जी जी आयुध लागतात ती प्रत्येक यज्ञासाठी यजमानाच्या हाताच्या प्रमाणानुसार ती तयार केली जातात. त्यामुळे सुतार आहे, शेतातलं काय काय सामान लागतं, धान्य लागतं, वेगवेगळे पत्र, पुष्प लागतात. त्याच्यासाठी शेतकरी आहे, माळी आहे, यांचा सहभाग असतो. त्यानंतर जर का सोमयज्ञ असेल तर तो सोम आणायचा असतो, सोमवल्ली आणायची असते, ती डोंगरात कुठेतरी मिळते. ते आणणारे लोक त्यांचा सहभाग असतो. कुठलाही यज्ञ करताना चिती करत असत, त्याच्यासाठी विटा लागतात. त्या विटा पाडायसाठी जे लोक आहेत ते लागतात. त्यानंतर यज्ञ करताना मध्ये मध्ये जो वेळ असतो त्या वेळामध्ये कथा सांगितली जाते, कीर्तन केलं जातं, पुराण सांगितलं जातं. तर हे सगळे लोक लागतात. किंवा नाट्य सादर केलं जातं, त्यामुळे नटनट्या लागतात. आणि जे यज्ञ बघायला म्हणून येतात त्यांच्यासाठी अन्नछत्र असतं, त्यामुळे स्वयंपाकी असतात, वाढपी असतात. अशा सगळ्यांचा सहभाग असतो यज्ञामध्ये. आज जसं आपण सत्यनारायणाची पूजा करतो की नाही, तर सत्यनारायणाच्या पूजामध्ये जसं आहुती किंवा अगदी पूजा जी असते ती छोटीशीच असते, पण त्याच्याबरोबर कथाकथन येतं, त्याच्याबरोबर सगळं जे काही सामान लागतं की फुलं लागतात, केळ्याचे घड घड नाही, केळ्याचे खांब लागतात. त्यानंतर आपण सगळ्यांना बोलावतो तीर्थप्रसादाला म्हणून. तर हे जे सगळ्या लोकांचा सहभाग असतो तसा सहभाग आपल्याला यज्ञामध्ये दिसतो. आणि 2 आहुतींच्या मध्ये जेव्हा वेळ असतो तेव्हा गायन होतं. तर एखाद्या ठिकाणी जर का यज्ञ होणार असेल तर दूरदूरच्या गावचे लोक येतात आणि यज्ञ बघायला, तिथलं ते गायन ऐकायला. 2 आहुतींच्या मधल्या वेळात कथाही सांगितली जाते. आपल्याला महाभारतातली गोष्ट माहितीच आहे की जन्मेजयानं जेव्हा सर्पसत्र केलं तेव्हा वैशंपायन पण तिथे आले होते. तेव्हा सगळ्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला महाभारताची गोष्ट सांगा. तर महाभारताचं कथन हे यज्ञामध्ये झालेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की दूरदूरून लोक ते ऐकायला येतात. नाटक सादर केलं जातं की आपल्याला असं दिसतं ऋग्वेदामध्ये काही काही संवाद आहेत. जसं पुरुरवा आणि उर्वशी यांचा संवाद आहे, किंवा विश्वामित्र आणि नदी यांचा संवाद आहे, किंवा यम आणि यमी यांचा संवाद आहे. तर ते जे संवाद आहेत ते नाटकातल्या संवादासारखे आहेत, पण मग त्याचं नॅरेशन इथे केलं जातं. ऋग्वेदात त्याचं नॅरेशन नाहीये. प्रत्येक ठिकाणी आपलं आपलं वेगळं नॅरेशन पण असू शकतं. तर तसं हे आपलं आपलं नॅरेशन करून ते संवाद सहित एक नाटक सादर केलं जात असे. त्यानंतर वाजपेय नावाचा जो यज्ञ होता त्याच्यामध्ये तर रथांची शर्यत असायची, 17 रथांची शर्यत. तर असे अनेक करमणुकीच्या गोष्टी पण होत्या की यज्ञ म्हणजे असं लांब तोंड करून अत्यंत गंभीरपणे काहीतरी चालू आहे असा प्रकार नसून त्याच्यामध्ये इट्स अ कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेट. की जे जे बाहेर यज्ञ बघायला आले आहेत त्यांच्यासाठी अन्नछत्र म्हटलं मी. तर ते कसं की ही पण गोष्ट आपल्याला महाभारतात कळते की राजसूय यज्ञ केलेला आहे युधिष्ठिरानं. त्यावेळेला वाढण्याचं काम हे भीमाकडे होतं. ही कथा आपल्याला ऐकून माहितीये. तर प्रत्येक यज्ञामध्ये यजमान हे सगळं व्यवस्था करतो. आणि
ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोक आकर्षित होत असत यज्ञाकडे. पण हे जे सगळे यज्ञ आहेत म्हणजे अ, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे जे यज्ञ आहेत ते यज्ञ ना खूप असामान्य यज्ञ. की कसं की पाऊस पडावा म्हणून यज्ञ करायचा. हा यज्ञ कोण करणार तर राजा वगैरेच करणार. मोठा जो कोणी यजमान असेल तोच असे यज्ञ करू शकेल. किंवा अतिरात्र सारखा यज्ञ आहे किंवा अग्निष्टोम आहे. हे असे मोठमोठे यज्ञ आहेत. वाजपेय यज्ञ आहे. पण मग सामान्य लोकांसाठी काय? तर सामान्य लोकांचे जे यज्ञ आहेत, ते अथर्ववेदामध्ये येतात. आणि ते आजही चालू आहेत बरं का. की कसे यज्ञ येतात, की आमच्याकडे काय ना आता लग्न आहे. तर मग लग्नासाठी एक छोटासा यज्ञ करायचा. आपण एक करतोच लग्नामध्ये नाही का? होम हवन करतो, त्याच्यामध्ये आहुती देतो आणि अग्नीच्या साक्षीनं वर आणि वधू हे शपथा घेतात आणि अग्नीभोवती प्रदक्षिणा घालतात, सप्तपदी होते. हे सगळं हा जो यज्ञविधी आहे, हा अथर्ववेदातला येतो. किंवा लहान बाळाचा जन्म झालेला आहे, त्याचं बारसं करायचंय, तर बारशासाठी पण एक लहानसा होम असतो. छोटे असतात हे होम अगदी खूप मोठं नसतं, पण हे सामान्य लोकांच्या गरजेचं असतं. की आमच्या घरातले जे ज्येष्ठ आहेत, त्यांचं वयाला 60 वर्ष पूर्ण झाली. पूर्वीच्या काळी 60 वर्ष ही खूप मोठी बाब होती. तर मग ते बर्थडे सेलिब्रेशन करायचंय. मग साठी शांतीचा यज्ञ किंवा सहस्रचंद्र दर्शनाचा यज्ञ. तर हे जे सगळे यज्ञ आहेत सामान्य माणसासाठी, ते आपल्याला अथर्ववेदात मिळतात. किंवा मृत्यू झाल्यावर जे काही मंत्र म्हणायचे. हे सगळं जे आहे आपल्या जीवनाशी निगडीत जे आहे, ते अथर्ववेदामध्ये मिळतं आपल्याला. किंवा एखादा राजा आहे त्याचा राज्याभिषेक करायचा आहे, अथर्ववेदात. किंवा एखादा राजा जर का युद्धाला गेला, तर त्याचा पुरोहित त्याच्याबरोबर जात असे आणि समोरचा जो शत्रू आहे, त्याचा नाश व्हावा म्हणून एखादा मंत्र, एक यज्ञ करायचा. हे सामान्य माणसांच्या गरजेच्या गोष्टी. किंवा अगदी ह्याच्यामध्ये अथर्ववेदामध्ये काही भाग असा हा ब्लॅक मॅजिकचा पण येतो, की कुणाला तरी आकर्षून घ्यायचंय. स्त्रीला किंवा पुरुषाला आपल्याकडे आकर्षून घ्यायचंय. तर त्याच्यासाठी काही मंत्र किंवा अ, सवतीचं वाईट होऊ दे किंवा सवत प्रेग्नंट आहे, तिला मुलगा होऊ नये, मुलगी व्हावी किंवा माझ्या भावाच्या मुलांचं वाईट होऊ दे. हे सगळं इस्टेटशी रिलेटेड आहे, की इस्टेट फक्त माझ्या मुलांना मिळावी, असं वाटण्यासाठी हे हे कॉमन आहे, की काळ कुठलाही असू दे, हे वाटणं कॉमन आहे आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे जादूटोण्याच्या मंत्र पण अथर्ववेदामध्ये दिसतात आणि म्हणूनच हे सामान्य माणसासाठी आहे. ह्याच्यामध्ये काही-काही शकुन पण सांगितलेले आहेत, की जसं एखाद्या मुलीला जर का वाटलं, की मला कुठला नवरा मिळेल, तर त्याच्यामध्ये काहीतरी सांगितलंय, की सकाळी उठून एका नदीच्या काठी जायचं आणि मग तिथे कावळा कुठल्या दिशेला उडतो, तर तो कावळा ज्या दिशेला उडेल त्या दिशेचा नवरा मिळणार. अशाही काही गोष्टी आपल्याला अथर्ववेदात मिळतात. पण त्याच्यातली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे औषधं. त्यामध्ये आपल्याला असं दिसतं ह्या वेदामध्ये, की ह्या ऋषींना आपल्या शरीरातली जवळ-जवळ सगळे अवयव माहिती आहेत आणि ते ह्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत, की वेगवेगळ्या शिरा आहेत, हृदय आहे, फुफ्फुसं आहेत, जठर आहे. ह्या सगळ्यांचं मेन्शन आपल्याला अथर्ववेदात दिसतं. आणि तसंच कुठला आजार झाला, वेगवेगळ्या आजारांची पण नावं आहेत, की जसं तक्म म्हणजे ताप येणं किंवा हृदयरोग, मधुमेह, कावीळ, साप चावला, विंचू चावला, ह्या साठी औषधं पण सांगितलेली आहेत आणि ते औषध देताना कुठला मंत्र म्हणायचा, हे पण अथर्ववेदात येतं. गमतीची गोष्ट म्हणजे केस गळण्यासाठी सुद्धा मंत्र आपल्याला अथर्ववेदात मिळतात. म्हणजे केस गळणं ही एक फार प्राचीन समस्या आहे, असं लक्षात येतं. तर अथर्ववेदामध्येच आपल्याला असं लक्षात येतं, की आयुर्वेदाचे मूळ आहे, की आयुर्वेदामध्ये पण आपल्याला पुढे जे दिसतं, की वेगवेगळे अ, अ, औषधं आणि कुठल्या रोगासाठी काय औषधं, कुठल्या प्रकारच्या प्रकृती आहेत, ह्याचा मूळ जे आहे ते अथर्ववेदामध्ये आहे.
आता आपण पाहूया की वेदांमध्ये कोणकोणत्या विषय हाताळलेले आहेत. तर वेदांमध्ये हाताळलेला एक विषय आहे ॲस्ट्रॉनॉमी, की 1 वर्ष म्हणजे किती काळ? तर सूर्य सूक्त जे आहे ऋग्वेदातलं, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की वर्षाचे 4 भाग होतात आणि प्रत्येक भागामध्ये 90 दिवस आहेत. तर आपल्याला लक्षात येईल, की इथे असं सांगितलंय, की 360 दिवसांचं 1 वर्ष आहे. किंवा त्यांना हेही माहिती आहे, की अ, चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष, सौरवर्ष ह्या दोघांची जर सांगड घालायची असेल, तर आपल्याला एक्स्ट्रा दिवस मध्ये घालायला लागतात, की जसं आता अधिक मास असतो. त्यानंतर एक नासदीय सूक्त आहे. फार सुंदर सूक्त आहे, की त्याच्यामध्ये तर ऋषी असा विचार करतायत, की हे जग कधी निर्माण झालं आणि ते कसं निर्माण झालं? कुणी निर्माण केलं ते? आणि कोणी पाहिलं का हे होत असताना? देवांना तरी माहिती आहे का? का देव पण त्याच्यानंतरचे आहेत? अशा प्रकारचा विचार आपल्याला नासदीय सूक्तामध्ये दिसतो. अ, एक सीरियल यायची डिस्कव्हरी ऑफ इंडिया, जुनी सीरियल आहे. त्याचं जे टायटल सॉन्ग होतं, ते टायटल सॉन्ग हे नासदीय सूक्त होतं. जिसके पहले सत नहीं था, असत भी नहीं, ऐसे किस देवता की पूजा करे हम हवी देकर. हे त्याचं टायटल सॉन्ग होतं. ते हे नासदीय सूक्तच होतं. तर अशा प्रकारचे विचार आपल्याला वेदांमध्ये दिसतात. त्यानंतर वेदांमध्ये आपल्याला इतिहास पण कळतो. जुन्या गोष्टी पण कळतात, की जसं ऋग्वेदामध्ये एका युद्धाचं वर्णन आलेलं आहे. युद्धाचं वर्णन म्हणण्यापेक्षा युद्धाचा उल्लेख आलेला आहे आणि ते युद्ध आहे दशराजन्य युद्ध. 10 राजांचं राजा सुदास बरोबर झालेलं युद्ध. तर हा जो राजा सुदास आहे भरत वंशातला, तो यमुना आणि सरस्वती ह्या नद्यांच्या मधला जो प्रदेश आहे, तिथला हा राजा आणि त्याच्यावर बाहेरच्या राजांनी म्हणजे कुठल्या तर गंधार अ, आणि पलीकडच्या भागातल्या लोकांनी हल्ला केलाय आणि तो हल्ला ह्या एकट्या राजानं परतवून लावलेला आहे. तर हे बाहेरून आलेले लोक म्हणजे अनु, द्रयू, पुरू असे हे सगळे राजे आहेत. ते सुद्धा पूर्वी भारतातूनच बाहेर गेलेले आहेत. हे ययातीची मुलं आहेत आणि त्यांच्या पिढ्या नंतर भारताबाहेर गेलेल्या आहेत असा उल्लेख आपल्याला मिळतो. तर हा सुदास नावाचा जो राजा आहे, तो आणि त्याचे पुरोहित वशिष्ठ ह्या दोघांनी मिळून ह्या 10च्या 10 राजांना हरवलेलं आहे. हा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये मिळतो आणि हे खूप महत्वाचा उल्लेख आहे हा, कारण आपल्याला ह्याच्यामधून फार प्राचीन काळातलं एक ऐतिहासिक घटनेबद्दल माहिती मिळते. ह्याच वेळेला असं झालेलं आहे, की सुदास जो होता त्याचे पुरोहित होते विश्वामित्र आणि त्यांच्यामध्ये काहीतरी वितुष्ट आलं आणि त्यांनी विश्वामित्रांना काढून टाकलं पुरोहित पदावरून आणि वशिष्ठांची नेमणूक केली. तेव्हापासून वशिष्ठ आणि विश्वामित्र ह्यांच्यामध्ये एक वैर निर्माण झालं आणि आपल्याला पुढे अनेक कथांमध्ये हे दिसत जातं, की हरिश्चंद्राच्या कथेमध्ये आपल्याला दिसतं, की वशिष्ठ त्याचे गुरु आहेत हरिश्चंद्राचे आणि विश्वामित्र तिथे हरिश्चंद्राची परीक्षा पाहायला येतात. तर अशा प्रकारे आपल्याला वशिष्ठ आणि विश्वामित्र मधलं हे वैर आहे, ते आपल्याला पुढे सुद्धा पौराणिक कथांमध्ये पण हे दिसत राहतं. तसंच आपल्याला वेदांमध्ये तिथला भूगोलही कळतो, की जसं नदी सूक्त आहे. ह्या सूक्तामध्ये ऋषींनी गंगेपासून नद्या सांगायला सुरुवात केली आहे. पूर्वेपासून सुरुवात केलेली आहे. गंगा, यमुना, दृषद्वती, सरस्वती आणि त्याच्यानंतर सगळ्या अ, नद्या सांगितलेल्या आहेत पंजाबमधल्या, की सतलज आहे, रावी आहे आणि सिंधू नदी आहे आणि त्यानंतर सिंधू नदीच्या पलीकडची कुभा नदी पण सांगितली आहे. ही कुभा नदी आज काबूल नदी या नावानं ओळखली जाते. तर अफगाणिस्तानमधलं काबूल जे आहे, ते ह्या काबूल नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे. तर तिथपर्यंत जो प्रांत आहे, गंगेपासून ह्या काबूलपर्यंतचा जो प्रांत आहे, तो प्रांत ह्या वेदांमध्ये वर्णन केलेला आहे. अजून एक गोष्ट आहे वेदांमध्ये, हा एक श्लोक आहे ऋग्वेदातला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भारताची व्याख्या कळते. तर ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की भारत म्हणजे प्रजापती. तर त्या प्रजापतीला उद्देशून हा ऋषी म्हणतोय, "हे महाबाहू, तुझा एक बाहू म्हणजे हिमालय पर्वत आहे
आता आपण प्रत्येक वेळेला कसं असतो पूर्वाभिमुख असतो. साधारणपणे सगळी मंदिरं जी असतात त्याच्यामध्ये देव जो आहे तो पूर्वाभिमुख आहे. पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तसा हा जो प्रजापती आहे, भारत आहे, तो पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. आणि मग त्याच्या एका हाताला हिमालय पर्वत आहे आणि दुसऱ्या हाताला दक्षिणेला समुद्र आहे. तर तुझे हे 2 बाहू आहेत. ऋषी म्हणतोय, "हे प्रजापती, हे तुझे 2 बाहू आहेत. तर अशा तू विशाल आहेस, महान आहेस, भव्य आहेस, दिव्य आहेस. अशा तुझ्याशिवाय आम्ही आणखीन कोणाला अर्घ्य अर्पण करू शकतो? अशा तुझ्याशिवाय आम्ही आणखीन कोणाची पूजा करू शकतो?" तर ही जी भावना आहे, हिमालयापासून समुद्रापर्यंत जो भाग आहे, तो म्हणजे भारत. ही भावना फार पूर्वीपासून भारतामध्ये रुजलेली आहे. त्यानंतर अनेक लाईफ लेसन्स पण दिसतात वेदांमध्ये. तर एक अक्षसूक्त आहे, ऋग्वेदामध्ये हे सूक्त आहे आणि हा जो सूक्त कर्ता आहे, तो व्यसनी आहे. त्याला द्यूत खेळायची अतिशय आवड आहे. ह्या द्यूत खेळण्याच्या पायी त्यानं त्याचं सर्वस्व गमावलंय. त्याचे पैसे संपलेले आहेत. तर त्यानं हे सूक्त लिहिलंय आणि तो काय म्हणतो, "रोज सकाळी मी ठरवतो, की आज संध्याकाळी काही झालं आणि माझे मित्र जरी आले, तरी मी द्यूत खेळायला जाणार नाही." पण होतं असं, की संध्याकाळ जशी होत जाते आणि जसं मी त्या अ, कवड्यांचा आवाज ऐकतो, तसं मला खेळावसं वाटतं आणि मी खेळायला जातो. ह्या माझ्या व्यसनापायी मी सगळं गमावलंय आणि आता असं झालंय, की माझी बायको पण माझ्याशी चांगलं वागत नाही. मला नावं ठेवते. माझी बायकोच काय, बायकोची आई पण म्हणजे माझी सासू पण मला नावं ठेवते. माझ्या घरचे, माझे आई-वडील तर म्हणतात, की "हा आमचा नाहीच आहे, आम्ही याला ओळखत नाही." आणि शेवटी असं होतं, की हा जो सुक्तकर्ता आहे, त्याची बायको मुलांना घेऊन निघून जाते तिच्या माहेरी आणि तो अत्यंत दरिद्री होतो. कारण हे द्यूत खेळायसाठी त्यानं कर्ज घेतलेलं आहे लोकांकडून आणि तो काही जिंकत नाही कधी आणि खूप कर्जाचं ओझं झालेलं आहे डोक्यावर. बाकी घरचे म्हणतात, "आम्ही ह्याला ओळखत नाही, सोडून दिलेला आहे. तो आमचा कोणी नाही." मग तो एकदा शेवटी चोरी करायला जातो आणि चोरी करायला जातो तेव्हा तो एका घरात वाकून पाहतो. तर तिथे एक अतिशय छान आनंदी कुटुंब त्याला दिसतं. आई-वडील आहेत, आजी-आजोबा आहेत, मुलं आहेत, सगळे हसत-खेळत आहेत आणि त्यांचं छान चाललंय. ते पाहून मग ह्याला फार वाईट वाटतं आणि तो म्हणतो, की या एका व्यसनानं आता इथे हे त्याचं द्यूताचं व्यसन आहे, पण हे कुठलंही व्यसन असू शकतं. हॉर्स रेसिंगचं व्यसन असू शकतं, दारूचं व्यसन असू शकतं, आणखीन काही व्यसन असू शकतं. तर तो म्हणतो, की हे व्यसन अतिशय वाईट आहे, की तुम्ही पहा माझी कशी अवस्था झाली आहे आणि म्हणून तुम्ही व्यसन करू नका. हे ऋग्वेदातल्या एका सूक्तामध्ये सांगितलेलं आहे. आणखीन एक कथा येते ऐतरेय ब्राह्मणमध्ये. मी मगाशी म्हटलं ना, की ब्राह्मण ग्रंथांमध्ये कथा येतात. खूप कथा येतात. कथेत कथा येते. एक कथा सुरू होते, त्याच्यामध्ये दुसरी सुरू होते. जसं आपल्याला पंचतंत्रमध्ये दिसतं किंवा जसं आपल्याला अ, विक्रम वेताळाच्या कथांमध्ये दिसतं, की एक कथा संपेपर्यंत त्याच्यातच दुसरी कथा सुरू होते. तसं आपल्याला आता हे जे बीज आहे, कथा लिहिण्याचं, कथा सांगण्याचं, स्टोरी टेलिंगचं, ते ह्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये सुरू होतं. तर इथे एक शून्यशेपाची कथा आली. ती कथा अशी आहे, की हरिश्चंद्र नावाचा एक राजा होता. हा आपला ओळखीचाच राजा आहे. तर सत्य बोलणारा, सत्यवचनी राजा हा. त्याला मूल होत नव्हतं. मग त्यानं वरुणाची प्रार्थना केली आणि त्याला म्हणाला, की "मला जर मूल झालं, तर मी ते मूल तुला अर्पण करेन." म्हणजे नवस बोलणं. त्याला मुलगा होतो, त्याचं नाव रोहित. मग तो रोहित अगदी बाळ असताना वरुण येतो आणि म्हणतो, "मला दे तुझा मुलगा." मग हरिश्चंद्र म्हणतो, "नाही, नाही, किती लहान आहे, अजून त्याला दात पण आले नाहीत." मग वरुण म्हणतो, "ठीक आहे, मग मी थोड्या दिवसांनी येतो." मग तो अजून 1, 2, 3 वर्षांनी येतो. आता म्हणतो, "बघ त्याला दात आलेत, आता दे त्याला माझ्याकडे." हरिश्चंद्र म्हणतो, "पण हे अजून काय खोटेच दात आहेत, अजून पर्मनंट टीथ कुठे आलेत? अजून काही दिवसांनी ये." असं करत हरिश्चंद्र वरुणाला थोपवतो आणि रोहितचं शिक्षण होतं आणि तो असेल साधारण 20-21 वर्षाचा. तेव्हा मात्र आता अ, हरिश्चंद्राला काहीच कारण सांगता येत नाही. मग तेव्हा हरिश्चंद्र रोहितला सांगतो, की "मला मूल व्हावं म्हणून मी अशी प्रार्थना केली होती, नवस बोलला होता आणि आता मला तुला वरुणाला अर्पण केलं पाहिजे." मग रोहित म्हणतो, "छे, छे, काही पण काय?
मला काही हे पटत नाही, असं म्हणतो आणि तो आपलं धनुष्यबाण घेतो आणि घर सोडून निघून जातो. आणि हा रोहित घर सोडून निघून जातो आणि रानावनात हिंडत आहे, चालत आहे, चालत आहे. वाटेत त्याला इंद्र भेटतो. इंद्र त्याला विचारतो, "कुठे निघालायस?" तो सांगतो, "नाही बाबा, मी वाट चालेल तिथे निघालोय, मी चालतोय." इंद्र म्हणतो, "छान आहे, छान आहे. व्हेरी गुड. एक्सरसाइज इज गुड फॉर हेल्थ." असंच चालत राहा. आणि मग इंद्र एक कथा सांगतो. ती कथा सांगतो, की त्या कथेचं सार असं आहे, की व्यायाम करणं चांगलं आहे शरीरासाठी. आणि मग इंद्र त्याला म्हणतो, की बरोबर आहे, की व्यायाम केल्यानं पाय सुंदर होतात, घट्ट होतात, मजबूत होतात आणि शरीर सुडौल होतं, सुंदर होतं. व्यायाम केलाच पाहिजे. असं म्हणतो आणि इंद्र जातो. मग परत काही दिवसांनी परत इंद्राची भेट होते. परत इंद्र तेच विचारतो, "कुठे चाललात?" तो म्हणतो, "मी चालत निघालो." मग परत इंद्र म्हणतो, "व्हेरी गुड. एक्सरसाइज इज गुड फॉर हेल्थ." असं 5-6 वेळा होतं आणि प्रत्येक वेळेला इंद्र त्याला व्यायामाचं महत्त्व सांगणारी एक गोष्ट सांगतो. तर आता पुढे ते हरिश्चंद्राचं काय होतं? इतक्या वेळ काय झाले तो वरुण सारखा येतोय हरिश्चंद्राकडे, "मला तुझा मुलगा दे" म्हणून. शेवटी हरिश्चंद्र म्हणतो, की "आता माझा मुलगा तर नाही म्हणतोय बाबा, तर मी काही तुला आता क्षत्रिय मुलगा देऊ शकत नाही. तर त्याऐवजी मी एक ब्राह्मण मुलगा विकत घेऊन तुला देतो." असं म्हणून हरिश्चंद्र एका ब्राह्मणाकडून त्याचा मुलगा विकत आणतो आणि हा मुलगा म्हणजे शूनश्चेप. तर त्या गरीब ब्राह्मणाला तो पैसे देतो. त्याचा मुलगा विकत आणतो आणि त्याला हे आता वरुणाला अर्पण करणार आहे. त्यावेळेला शूनश्चेप जो आहे, तो एक अत्यंत सुंदर सूक्त म्हणतो वरुणाची स्तुती करणार. ती स्तुती ऐकून वरुण त्याच्यावरती भाळतो आणि मग म्हणतो, की मला काही आता हा मुलगा अर्पण करायची गरज नाही. तर ही व्यायामाचं महत्त्व सांगणारी एक कथा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये महत्त्व आलंय व्यायामाचं. ही खरी कथा आहे एका यज्ञाची. पण अशा वेगवेगळ्या कथा आपल्याला अ, वेदांमध्ये मिळतात. तसंच अ, गायनाचं जे मूळ आहे ते आपल्याला वेदांमध्ये मिळतं, की सप्तस्वर जे आहेत ते सामवेदामध्ये येतात आणि आपलं अभिजात संगीत जे आहे, भारतीय अभिजात संगीत ते ह्या सामवेदामध्ये त्याचा उगम आहे. तसंच नाटकाचा उगम पण ऋग्वेदामध्ये आहे. जसं आता आपण पाहिलं, की कुठलाही संवाद जो आहे, तो संवादावरती बेस्ड नाटक सादर केलं जायचं. तर नाट्यसंहिता जी आहे म्हटली जाते, त्याचा पण बेस या अ, ऋग्वेदावरती आहे आणि अथर्ववेदामध्ये औषधी आहेत, हे तर आपण पाहिलंच आहे. तर अशा प्रकारे आज आपण अगदी थोडक्यामध्ये वेद काय आहेत? वेद म्हणजे ही ज्ञानाची राशी आहे. मानवाच्या ज्ञानाची राशी म्हणजे वेद आहे आणि ज्ञान किती जुनं आहे? तर जेव्हापासून मानव जगत आहे, तेव्हापासून ज्ञान आहे. तेव्हापासून तो काही ना काहीतरी शोधत आहे. त्याला काही ना काहीतरी कळत आहे. त्यामुळे नॉलेज जितकं जुनं आहे, तितकं वेद जुने आहे. आणि हे टिकवलेत कसे? तर ते वेगवेगळ्या प्रकारे पाठ करून टिकवलेले आहेत. त्याच्यामध्ये जटापाठ आहे, घनपाठ आहे. अशा वेगवेगळ्या पाठांमध्ये 8 प्रकारचे पाठ आहेत. त्यामध्ये पाठ करून हे वेद तसेच्या तसे टिकवलेले आहेत. आणि वेदांमध्ये खूप विषय हाताळलेले आपल्याला दिसतात. इथे आपण अगदी काही विषय पाहिले त्याच्यामध्ये की जसं आर्ट आहे, लिटरेचर आहे, स्टोरी टेलिंग आहे, नाटक आहे, त्याच्यानंतर गायन आहे, अ, त्यानंतर औषधी आहेत आणि जीवन कसं जगायचं हे सांगणाऱ्या कथा आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेदांमध्ये दिसतात. तर इतकं बोलून आपण आज थांबूया. पुढच्या वेळेला आपल्याला अ, बघायचं आहे ऋग्वेदातले देव कुठले आहेत आणि हे आपल्याला सांगणार आहेत प्रतिमाताई. तर आता मी तुमची आज्ञा घेते. नमस्कार.